दररोज प्रमाणे ती शाळकरी मुलगी पाठीवर दप्तर घेऊन चेहऱ्यावर निरागस भाव आणि डोळ्यात शांतता ठेवून शाळेत जात होती. परंतु काही वेळातच तिच्यासोबत काहीतरी वेगळं घडलं आणि तिच्या भोवती लोकांची मोठी गर्दी जमा झाली. सुरुवातीला तिथल्या वातावरणात एक विचित्र भीती पसरली होती आणि नेमकं काय चाललंय हे कुणालाच समजत नव्हतं. इतक्यात तिथल्या काही महिलांनी आणि महिला पोलीस कॉन्स्टेबलनं त्या मुलीला बाजूला घेतलं. जमा झालेल्या लोकांना वाटले की ही कदाचित एखादी साधी चौकशी असावी. परंतु जेव्हा महिला पोलिसांनी त्या मुलीचं दप्तर उघडून पाहण्यास सुरुवात केली तेव्हा तिथली परिस्थिती पूर्णपणे बदलली. दप्तरामध्ये वर पाहता नेहमीची पुस्तके, वह्या आणि इतर वस्तू दिसत होत्या, पण पोलिसांनी तपासणी थांबवली नाही. त्यांनी दप्तराचा एक कप्पा बारकाईनं तपासण्यास सुरुवात केली. दप्तर तपासताना पोलिसांना त्यात काही संशयास्पद चिठ्ठ्या आणि प्रेम प्रकरणासारखी कागदपत्र सापडली. हे पाहून आजूबाजूला उभे असलेले लोक कुजबुजू लागले आणि आजकालची मुलं नेमके काय करतात असा प्रश्न उपस्थित करू लागले. खरी खळबळ तर तेव्हा उडाली जेव्हा तपासणी करणाऱ्या महिलेनं मुलीच्या कपड्यांच्या खिशाकडे हात नेला. खिशात हात घालताच तिला काहीतरी चिकट जाणवले आणि ती क्षणभर जागीच थांबली. आसपास उभे असलेले लोक उत्सुकतेने आणि नजरा रोखून तिच्याकडे पाहू लागले. हळूहळू खिशातून वस्तू बाहेर काढण्यात आल्या. सुरुवातीला कुणालाच काही कळलं नाही, पण पुढच्या क्षणी तिथं उपस्थित सर्व लोक थक्क झाले. त्या मुलीच्या खिशातून एक बनावट पिस्तुलासारखी वस्तू काढण्यात आली होती. शाळकरी मुलीकडे अशी संशयास्पद आणि धोकादायक वस्तू पाहून काही लोकांनी भीतीपोटी मागे हटायला सुरुवात केली. ती मुलगी मात्र पूर्णपणे गप्प, मान खाली घालून उभी होती आणि तिचे हात थरथरत होते. काही लोक तिच्यावर ओरडत होते, तर काही महिलांनी भीतीपोटी आपल्या मुलांना तिथून तातडीनं दूर नेले. दप्तरातील चिठ्ठ्या वाचून लोक अधिकच संतापले आणि मुलांवर लक्ष न ठेवल्यामुळे थेट पालकांनाच दोष देऊ लागले. काही वेळातच लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. सर्वत्र एकाच विषयाची चर्चा सुरू झाली. काही लोकांच्या मते ही मुलगी चुकीच्या संगतीत अडकली असावी, तर काहींनी सोशल मीडियाचा मुलांवर होणारा घातक परिणाम याला जबाबदार धरले. नंतरच्या तपासात ते पिस्तूल बनावट असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी शाळकरी मुलीकडे अशा वस्तू असणं ही संपूर्ण शाळेच्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर बाब मानली गेली. या एका छोट्याशा घटनेनं परिसरातील पालकांच्या मनात मोठी भीती निर्माण केली. अनेक पालकांनी आपल्या मुलींशी संवाद साधायला, त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल चौकशी करायला आणि थेट त्यांच्या बॅगा तपासण्यास सुरुवात केली. मुलांचे मित्र, त्यांचे खिसे आणि त्यांचा मोबाईल वापर यावर लक्ष ठेवणं किती गरजेचं आहे हाच धडा या घटनेनं सर्वांना दिला. जर त्या दिवशी मुलीची तपासणी झाली नसती तर पुढे किती मोठा अनर्थ घडला असता, हाच प्रश्न आजही अनेक पालकांच्या मनात धडकी भरवतो.